हॅलो, हाय, नमस्ते. वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रेंड्स विथ प्रणितामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. सो खूप दिवसांनी हा व्हिडिओ येतोय आणि हा व्हिडिओ बनवते आहे मी डायसनवर. तुम्हाला थंबनेलवरनं समजलंच असेल. सो काही महिन्यांपूर्वी मला केतननी डायसन गिफ्ट केला. यू ऑल नो दॅट. सो आता डायसन इज वर्थ फॉर स्टायलिंग हे मला समजलं आहे. मी खूप दिवसांपासून वापरते आहे आणि सो मी खूप सारे व्हिडिओ बघितले, पण एक बोलतो ना आपण असं प्रॉपर असं मला व्हिडिओ नाही भेटला. पण लेट्स स्टाईल हेअर टुगेदर. आणि मला काही डी-एम्स पण आलेले की ह्याचे कर्ल्स राहत नाही. सो काय आहे? सो लेट मी टेल यू. हे डायसन जे प्रोफेशनल ब्युटी पार्लरवाले वापरतात, ते कर्ल करतात. इट्स नॉट लाईक दॅट. इट इज फॉर स्टायलिंग. खूप सारे वेगवेगळ्या वेजमध्ये तुम्ही स्टाईल करू शकता. आणि मेन पर्पज डायसनचा हा आहे की हीटिंग जे आहे, जे बाकीचे प्लेट्स आपण यूज करतो हेअरला, ते डेफिनेटली तुमचे हेअर आहेत ना झाडूसारखे करणार लाँग टर्म यूजमध्ये. बट डायसनमधनं एअर येते, सो ती एअर तुम्हाला हार्मफुल नाही आहे. मी खूप वेळा डायसन यूज केला. मला पहिलं ना स्प्लिट एंड्स व्हायचे, जे आपण प्लेटवाले यूज करतो ना त्याच्यामध्ये. पण जेव्हापासून डायसन यूज करायला लागली तेव्हापासून तसं काही प्रॉब्लेम झालेला नाही स्प्लिट एंड्सचा वगैरे. आणि हेअर इज लाईक आपण एव्हरी डे यूज करू शकतो. सो हा फरक आहे बाकीच्या स्ट्रेटनर्समध्ये आणि 45,000च्या डायसनमध्ये. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ नाव. आणि तुमच्यासोबतच मी सगळं ट्राय करते आहे. हे की असं नाही आहे की मी एडिट करणार आहे, कट करणार आहे. जे पण आहे रॉ असणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि लेट स्टार्ट द व्हिडिओ नाव. सो हा आहे तो मॅजिकल बॉक्स. इट्स व्हेरी हेवी. खूपच हेवी आहे हे. आणि मी जेव्हापासून यूज करते आहे तेव्हापासून हे असंच ठेवते आहे. आणि माझे पास्टला जेवढ्या पण मी मशीन्स घेतलेल्या आहे 10-15 इयर्स बॅक, पण माझ्या तशाच्या तशा सगळ्या मशीन्स आहे. कारण की जेव्हा आपण आहे ना ऑर्गनाईज ठेवतो ना, त्याची वायर बिघडत नाही आणि वायरवरच सगळं असतं. सो ऑब्व्हियसली ह्याला पण केअर केलं तर हा लाँग टर्ममध्ये टिकणार आहे. आणि लेट्स स्टार्ट द व्हिडिओ नाव. सो चला. सो मी बेसिक इंट्रोडक्शन देते तुम्हाला की काय काय आहे ह्याच्यामध्ये. सो ही आहे जी मशीन जी मेन आहे, त्याला आपण अटॅचमेंट लावणार आहे. सो इथे हे मेन बटन्स आहेत ज्याच्यावर आपण पूर्ण मशीन यूज करतो. हीट मोड आणि ह्याच्यावरच स्टायलिंग करायची कशी ते आहे. इथे लॉकचं बटन आहे इथे रिमूव्ह करायला. सो हे आहे, इथे डस्ट सगळी जमा होते हेअरची. हे सगळं इथे असं अटॅच होतं मॅग्नेटिक. आणि कॉर्ड पण ह्याची मुवेबल आहे आणि खूपच लॉंग आहे. मला वाटते 2 मीटर तरी असणार ही आरामात. लेट मी प्लग केलेला आहे. सो आता तुम्ही आवाज ऐकू शकता. ओके. सो एअर येते यातनं. सो फर्स्ट अटॅचमेंट आहे हा ब्रश, जो हा पण मूव्ह होतो असा. आणि इकडे हा अटॅच होतो असा. ओके. हा असा अटॅच झालेला आहे. आणि आपण कोंब करू शकतो. वेट हेअर असतील तरी पण ह्याच्याने कोंब होतात. ओके. सो डिटॅच करायसाठी हे अनलॉक बटन आहे. आणि त्यासोबतच हा एक ब्रश आहे, जो मी मोस्ट प्रोबेबली ना स्ट्रेटनिंगसाठी पण वापरते, जेव्हा हेअर वेट असतात थोडेसे. आणि हा थोडासा हार्ड आहे, ते वाले सॉफ्ट होते. सो बघू शकता हे मुवेबल आहे. हा पण सेम अटॅचमेंट आपण त्याला अटॅच करू शकतो. आणि हा आहे स्टायलिंगसाठी, कर्ल नाही बोलू शकत, एक बाउन्सी लुक देण्यासाठी. इकडचे हेअर असतात असे. ओके. सो हा एक अटॅचमेंट आहे. देन लेट्स मूव फर्दर. हा एक अटॅचमेंट आहे विच इज माय फेवरेट अटॅचमेंट. दाखवते तुम्हाला. सो हा ना ब्लोईंग ड्रायरसाठी ब्लो ड्रायर आहे. इथून एअर येते आणि तुम्ही केस सुकवू शकता. आणि ह्याला टर्न केलं ना तर ह्याचा यूज काय माहिती आहे. इथले आता जे पण बेबी हेअर असतात ना, इथे आपण शॅम्पू केल्यावर किंवा हेअर वॉश केल्यावर ना
पूर्ण इथे असं वेगळंच काहीतरी होतं. ते 2-3 दिवसामध्ये ऑइल आल्यामुळे सेट होतात, पण ज्या दिवशी हेअर वॉश करतो मोस्ट प्रोबॅबली तेव्हा ऑइली होतात. सो आपण इथे अटॅचमेंट फिरवून ही हेअर्स आहेत ना, ह्यांना आपण स्ट्रेट करू शकतो, इथून असं आणि इथून असं. सो ह्याचा यूज तो आहे. देन लास्ट बट नॉट द लीस्ट, हे 2 बॅरल आहेत जे खूप 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 स्टायलिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. ओके, तर 2 बॅरल आहेत 2 साईजचे आणि लेट मी रिमूव्ह फर्स्ट. ओके, सो हा आहे मोठा बॅरल. त्याने तुम्ही बाउन्सी कर्ल्स करू शकता आणि तुम्ही बघू शकता प्रत्येक ह्याच्यामध्ये ना इनवर्ट आणि आउटवर्ड दिलेला आहे. सो व्हेरी कन्व्हिनियंट. तुम्हाला आपल्या नॉर्मल हेअर ड्रायरसारखं किंवा हेअर स्टायलिंग टूलसारखं नाही आहे. तुम्ही इथे पण तेच करा. एअर अशा ह्याच्याने येते की ते बरोबर इनवर्ट आणि आउटवर्ड होतात. ओके, सो लेट मी कीप दिस असाइड. सो तुम्ही बघू शकता ह्या दोघांमध्ये फरक. हा छोटा आहे आणि हा मोठा आहे. ओके, ॲज वेल ॲज त्यांनी कोंब दिलेली आहे. ही कोंब खूपच युजफुल आहे टँगल फ्री हेअरसाठी. सो एक इम्पॉर्टंट अजून डायसनला जो अटॅचमेंट आहे तो आहे हा अटॅचमेंट एक्झॅक्टली काय काम करतो. काही काही जण बोलतात की ब्रश हे करायला आहे, बट दॅट इज नॉट फॉर दॅट. इकडे जे हे दिसते तुम्हाला डस्ट पार्टिकल्स दिसत असतील सगळे. सो हे तुम्हाला या वायरमधनं हे करायचं आहे आणि हे क्लीन करायचं आहे. सो दिस अटॅचमेंट इज फॉर दिस. इकडे बघा इथे हेअर्स आहे ना, सगळे पार्टिकल आहेत हेअरचे. सो हे क्लीन झालेलं आहे. सो हा अटॅचमेंट ह्याच्यासाठी आहे ना की हेअर्स आणि या ब्रशेसला यूज करायसाठी नाही आहे. असं तर पेपरवर्क सगळं स्कॅन टू अनलॉक, डाउनलोड द ॲप. हे आय थिंक दुसरा व्हर्जन आहे त्याच्यासाठी आहे. हे ह्याच्यामध्ये ब्लूटूथ नाही आहे. हा लिमिटेड एडिशनवाला एअर रॅप आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड नाव. हे होतं टूल बॉक्स, लाईक काय काय होतं बॉक्समध्ये. आणि सो मी आता काय करणार आहे ना, माझे हेअर थोडे वेट करून घेणार आहे, कारण की मी काल वॉश केलेले. सो मेक शुअर की तुम्ही हेअर वॉश केलेले असेल, डॅम्प हेअर असतील आणि सो स्टायलिंग करायला खूप चांगलं पडतं. आणि मी तुम्हाला दाखवते पण सगळे टूल्स यूज करून कोणते कोणते काय काय यूज होतात कसं. सो मी आता स्प्रे करून घेते हेअर. आपण पहिला कर्ल्स करून घेऊया. ओके, सो तुम्ही बघू शकता आता माझे हेअर थोडे वेट आहेत आणि आत्ता मी यूज करणार आहे हे हेअर प्युअरचं मूव्ज आहे हा हे. सो ह्यानी ना हेअर लॉंग लास्टिंग होल्ड होतात आणि प्लस ह्याच्यामध्ये प्रोटेक्टिंग हेअर पण सिरम आहे. सो जेणेकरून हेअरला आपल्या डॅमेज होणार नाही. सो मी इथून ते इथपर्यंतच लावणार आहे हेअरला, कारण की मला वरती नको आहेत कर्ल्स वगैरे आणि इथपर्यंत होत पण नाही. खाली खाली स्टाईल करायला इज ओके. सो लेट्स गो. सो हे आपल्याला असं शेक करायचं आहे पहिला आणि असं सो हे असं फोम टाईप आहे. आपण आता दोन्ही साईडला लावून घेऊ. इव्हनली स्प्रेड करून घ्या.
हवं तर कोंब फिरवून घ्या जर तुम्हाला शुअर नसेल सगळीकडे लागलेलं आहे. मी एकदा कोंब हे करून घेते अशी. जे स्प्रे असतो ना जो आपण हेअर होल्ड करायला लावतो तो मला अजिबात आवडत नाही. हा जरा ओके आहे. त्यांनी तो स्प्रे मारला की हेअर्स खूपच म्हणजे होल्ड होऊन आणि नेक्स्ट डे वॉश करावेच लागतात. सो हे मूव्ज मला चांगलं वाटतं आहे ज्याने आपल्याला स्टाईल करायला पण इझी आहे आणि असे काही टूल्स असतील त्याला आपल्याला यूज करायला चांगलं पडतं. सो येस आपण मूव्ज लावून झालेला आहे आणि हे आता बघू शकता थोडेसे हे आहेत. मी थोडेसे ना हेअर ड्राय करून घेते आणि देन विल स्टार्ट. सो हा अटॅचमेंट आहे. जे फॅनचं स्पीड आहे ते हाय आहे. इथे टेम्परेचर जे आहे ना टेम्परेचर ते मीडियम ठेवलेलं आहे मी आणि हा ऑन ऑफचं बटन आहे. सो लेट्स स्टार्ट. मी जास्त पण सुकवून घेणार नाही. थोडेसे वेट हेअर पाहिजेच आहेत आपल्याला. सो हेअर मी थोडेसे हे करून घेतले आहेत. आता एकदम बोलतात ना 10-20%च ओले आहेत. आता जाऊया वळूया पुढच्या स्टायलिंग ह्याच्याकडे. सो क्विकली एक बॅरल लावून दाखवते. हे दोन्ही तर ना नॉर्मल तुम्ही वॉश हेअर केल्यानंतर करू शकता. ह्याच्यानी आपण नाही बोलू शकत की पूर्ण स्ट्रेट होतात हेअर, पण येस म्हणजे एक असा जो अनइवन लुक आहे त्याच्यापेक्षा तरी छानच दिसतात. सो मी आता हा यूज करते आणि तुम्हाला दाखवते की कसे हेअर होतात. वन साईडच दाखवते कारण की आपल्याला कर्लसुद्धा करायचे आहेत. ओके. सो हे दोन्ही पण फॅन आणि हे पण स्पीड मी जास्तच ठेवलेलं आहे आणि हा ऑन ऑफचं बटन आहे. आपण ह्याला एव्हरी स्टायलिंगला आपण जे पण म्हणजे आता सेक्शन घेणार आहे त्याला पहिला गरम करणार आहे 10 सेकंड आणि 10 सेकंड्स किंवा 15 सेकंड आपण कोल्ड हवा देणार आहे. त्याच्यामध्ये कोल्ड ऑप्शन पण आहे. तर आपण कोल्ड एअर देऊन त्याला होल्ड करून ठेवणार आहे. ते माहिती आहे जेव्हा आपण हेअर कट करायला जातो किंवा मी खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे ते जे ब्युटी पार्लरवाले सॉरी हेअर ड्रेसरवाले हे करतात मस्त नाही ते एंडला असं कर्ल करून देतात. तर त्याच्यासाठी हे खूप भारी आहे.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता कोल्ड शॉट देते मी आता. ओके. सो ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सो लुक ॲट दिस साईड अँड लुक ॲट दिस साईड. एक क्विक आपल्याला कुठे जायचं असतं आणि पटकन आपल्याला एक बाउन्सी लुक क्रिएट करायचा असतो ना, तो आपण क्रिएट करू शकतो ह्याच्यानी. आणि सो मी एक हॅक बघितलेला, इथे ना असा एक त्रिकोण करून घ्यायचा. ते बोलतात ना, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, कोणीतरी म्हटलेलं आहे. ते परफेक्ट आहे, खरंच बरोबर म्हटलेलं आहे. ओके, माइट बी नॉट प्रॉपर त्रिकोण, पण करूया. ओके, सेम. आता मी काय करणार आहे, इकडून हे रे करणार आहे. असे पहिला ह्याला थोडंसं स्ट्रेट करून घ्यायचं. ओके, देन काय करायचं, ह्याला इकडून असं टर्न करायचं, खाली घेतले, टर्न 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 टर्न, देन कोल्ड शॉट दिला आता मी. ओके, आणि बंद केलेला आहे. आता मी काय करणार आहे ना, ह्यालाच पकडून हा अटॅचमेंट आहे ना इथून रिमूव्ह करणार आहे. ओके, हा रिमूव्ह केला आणि ओके, थोडेसे हेअर्स मेस झाले. ओके, समहाव आय मॅनेज टू डू इट. सो हे मी ना असंच ठेवणार आहे आणि हे तुम्हाला एंडला दाखवते एक्झॅक्टली कसं दिसणार आहे ते, आपण जोपर्यंत हे स्टायलिंग नाही करत कम्प्लीट. आणि आता मी तुम्हाला ना ह्या साईडला हा एक ब्रश हे करून दाखवते, ब्रश ट्राय करून दाखवते. सो तुम्हाला पण समजेल एक्झॅक्टली ह्या साईडचा लुक तुम्ही बघितलात. ओके, आणि आता इथे बघा, हा हे कसे मेसी आहेत आता हेअर. लेट्स सी, हे दोन्ही पण मोड हायेस्ट ठेवलेले आहेत मी. ओके, सो विदिन 1 or 2 मिनिट्स होत आलेत. तुम्ही बघू शकता, हे नॉर्मल आपण एव्हरी डे म्हणजे एव्हरी डेसाठी इज ओके. लगेच कॉम्ब केलं, ओले हेअर असतील तर, आणि स्टाईल करू शकतो असे. ओके, लेट्स मूव्ह. मी खूप एक्सायटेड आहे कर्ल्ससाठी. आणि ओके, इकडचे तर ना ड्राय झालेले आहेत. स्टील आपण काय करूया की सेक्शन सेक्शन करूनच स्मॉल स्मॉल ह्याच्यामध्येच करूया. ही साईड मी बांधून ठेवते. ओके, सो आता आपण हे असे इतकेच सेक्शन घेणार आहोत. आणि हे आपण
हे आपण इतकेच सेक्शन घेणार आहोत आणि इट्स व्हेरी इझी टू यूज. मी जिथून घेतलं मॉलमधनं विकत तिने सांगितलेलं की ऑलवेज होल्ड लाईक दिस, सो जेणेकरून हेअर प्रॉपर त्याला ग्रीप मिळेल. ओके, सो हा वाला बॅरेलच घेते आहे, जो छोटावाला आहे. लेट्स अटॅच. इथे आउटवर्ड आणि इनवर्ड आहे, सो इनवर्ड घेते आहे आणि लेट्स डू इट इन द स्मॉल सेक्शन, सो तुम्हाला पण समजेल. इथेही सेम करणार आहे आपण. हॉट एअर देणार आहे आपण 10 सेकंड और 15 सेकंड्स आणि कोल्ड एअर 10 सेकंड्स. ओके, लेट्स स्टार्ट. ह्याला थोडं असं पसरवून घेते, म्हणजे जे प्रॉपर बोलतो ना आपण तसे कर्ल्स होतील. ओके, मी जास्त वर नाही जात आहे. ऑलमोस्ट 10 सेकंड होऊन गेलेत. आता मी करते आहे इथे कोल्ड शॉट. ओके, डन. आता काही जण काय करतात, ह्या कर्ल्सला असंच होल्ड करून आहे ना इथे बॉपिन लावून ठेवतात. तुम्हाला जर लॉंग लास्टिंग कर्ल्स हवे असतील ना ते इथे बॉपिन लावून असं सोडा. ओके, सो लेट्स सी नाव. हे बघा, सो हे विथ प्रॅक्टिस आलेलं आहे. तुम्ही फर्स्ट अटेम्प्टमध्ये हे नक्कीच करू शकत नाही. हा माझा चॅलेंज आहे. खूप वेळा बसून मी खूप काही काही प्रोडक्ट्स ट्राय केले डोक्यावर, हेअर्सवर. देन आय हॅव अचीव दिस. सो बघा ना किती सुंदर कर्ल आहे हा. ओके, लेट्स मूव्ह टू द फर्दर. आणि दिस इज आय एम व्हेरी हॅपी की कोणती गोष्ट आपण प्रॅक्टिस केली, प्रॉपर केली तर येते प्रॉपर. आणि स्मॉल सेक्शनमध्ये घेतले ना तर कसं व्यवस्थित वाटतं आणि एकदम ते मोठ्यावाल्या बॅरेलने आपण घेऊ शकतो जास्तवाला सेक्शन, पण हे छोटा आहे म्हणून. ओके, तरी पण एकदा कोंब करून घेते. कोंब करायची गरज नाही बट स्टील. आणि हे एवढ्या अंतरावरच पकडायचं आहे. आणि हे बघा, ते ॲटोमॅटिकली होल्ड करून घेतात. जर एक्स्ट्रा हेअर्स असतील ना तर तो होल्ड नाही करणार. कॅन यू सी? ओके, त्याला हे असं असं वर करून घेते कारण की इव्हनली हीट स्प्रेड होईल. मग सॉरी, एअर स्प्रेड होईल. ह्याच्यामध्ये मेन काय आहे माहिती आहे, हे 15 सेकंड हॉट एअर आणि 15 सेकंड कोल्ड एअर. ह्याच्यामध्ये नथिंग लाईक रॉकेट सायन्स काहीच नाही आहे की तुम्हाला जमणार नाही असं. हे झालं आहे. आणि ह्याला आहे ना असं अलगद हाताला काही चटका वगैरे नाही लागणार, सो डोंट वरी. हे ह्याला थोडंसं असं असं करून. ओके, देन लीव. ओके, वाव. आणि मी एक नोट केलं आहे, ज्यांचे पण स्ट्रेट हेअर आहेत ना त्यांना कर्ली हेअर्स आवडतात आणि ज्यांचे कर्ली आहे त्यांना स्ट्रेट करायची इच्छा असते. सो त्यांच्यासाठी डायसन इज द परफेक्ट टूल आय थिंक. आणि एक बोलतो ना आपण डिझायर लुक पाहिजे असतो, तो लुक आपल्याला ह्याच्याने भेटू शकतो. आणि मी कर्ली हेअरवर पण ट्राय केले आहेत. इट वर्क्स. पण तुम्हाला सेम असं मूव्ज असेल किंवा स्प्रे असेल, तुम्हाला हिटिंग स्प्रे इट्स ओके, तर ते तुम्ही वापरू शकता. आता हा जरासा मोठा आहे. लेट्स सी इफ हा मोठा आहे थोडा. लेट्स सी होतं की नाही. एक आता आउटर करून बघते.
हे मी जे मॉलमध्ये गेलेली ना तेव्हा त्या ज्या लेडीनी मला शिकवलेलं, तिथे जी रिप्रेझेंटेटिव्ह होती तिने शिकवलेलं. आता मी कोल्ड हेअर देते. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. ओके, बंद केलं. आता हा होता आउटर कर्ल. ओके. सो माझे हेअर्स एवढे पण जाड नाही आहेत, त्याच्यामुळे पटपट पटपट होतात आहेत. तुमचे जाड असतील तर थोडा टायमिंग लागू शकतो जास्त. इथे इनर आणि आउटर केले ना तर थोडेसे चांगले वाटतात आहेत. सगळे इनरच चांगले नाही वाटणार म्हणून मी तसे केले. आता मागे पुन्हा सेमच करते. ओके, हा लास्ट सेक्शन आहे या साईडचा. मी क्विकली या साईडला दुसऱ्या बॅरलनी करून दाखवेन. सो डिफरन्स तुम्हाला समजेल हे छोट्या बॅरलचं आणि मोठ्या बॅरलचं. सो मी आता इनवर्ड एक करते हा लास्ट. आणि तुम्ही सगळेजण काय म्हणत आहात कमेंट करत जा आणि डू लाईक व्हिडिओ. मराठी क्रिएटर्स आहेत ना आपले, त्यांना सपोर्ट करा. चांगलं वाटतं. खूप जण मला मेसेज पण करतात की तुझा व्हिडिओ टी व्हीवर बघत आहे आम्ही. सो मला व्हिडिओसुद्धा पाठवतात. खूप प्राऊड वाटतं. नॉट बिकॉज मी आहे तिकडे, बट मराठीमध्ये आपण व्हिडिओ बनवलेले आणि ते लोक बघतात. सो कीप वॉचिंग. आणि आपले नॉन मराठी फॉलोवर्स पण आहेत, ते पण बघत असतात. तर खूप छान वाटतं आणि मेसेज करतात मला. सो खूप छान वाटतं मला. सो हे असं ओव्हरऑल एक सेकंड, हे असे हेअर झाले आहेत. ओके. सो मी हे स्प्रेनी सुद्धा करून बघितलं, एवढं ओके झालं नव्हतं. पण मूजनी बघा एक असा मला प्रॉपर आणि शायनी लुक आलेला आहे. आता मी या साईडचे हेअर अनफोल्ड करते. ओके, कोंब करून घेते पुन्हा एकदा. आता आपण काय करूया की तो जो हा मोठावाला बॅरल आहे ना, ह्याच्यानी करून बघूया. आणि ह्याच्याने मी थोडा बाउन्सी लुक द्यायचं ट्राय करते. हे मी सगळं फर्स्ट टाइम करते तुमच्यासोबत. सो डोंट माइंड जर नाही झालं तर. ओके, सो लेट्स स्टार्ट. सो आता इथे खूप सारे सेक्शन होते, 1 2 3 4 आय थिंक 5 केले मी. सो आपण इकडे आता थोडे मोठे मोठे सेक्शन्स घेऊन बघूया की कसं टर्न आउट होतं हे. सो असे होल्ड करून ठेवायचे आहेत. लेट्स स्टार्ट. नाही, हे परफेक्ट नाही झाले. स्टार्टिंगला ना हेअर घेताना असं थोडं वर खाली केलं ना तर सेट होऊन जातात हेअर परत. हॉट हेअर, देन कोल्ड हेअर. कोल्ड हेअर आता, कोल्ड एअर आता. हा पुन्हा एकदा करते.
सो आता हॉट एअर चालू आहे, बिग बॅरेलचं आपण यूज केलेलं आहे. ऑफ. वाव, छान. हे बघू शकता तुम्ही, ह्याची साईज आणि हे ऑलमोस्ट सेम आहे, पण बॅरेल मोठा असल्यामुळे ह्याच्यामध्ये गॅप आणि एक लुक मस्त आहे हा. आता अजून एक मोठा सेक्शन घेऊया. मला हा मूव्ज खूपच आवडले आहे. चांगले हेअर होल्ड होतात आता त्याच्यानी. आणि मी नंतर मेन्शन करेनच एक्झॅक्टली किती तास राहतात हे कर्ल्स. हे लेफ्ट साईडला आहे ना, तर लेफ्ट साईडला थोडं हे होतंय मला. हे बघा, उलटे पुलटे झाले इकडे हेअर. इथून ट्विस्ट झाले हेअर. ठीक आहे, मला एक ओव्हरऑल दाखवायचं होतं की हे बघा ना, शाईन पण मगाशी तुम्ही हेअर बघितलं असतील, आता शाईन पण काय मस्त झाली आहे याला, फोल्ड शॉर्ट. ओके, हा बिग सेक्शन झाला आहे. ओके, दिसतंय. आता इथे मी 2 करते, कारण की मगाशी एवढा ओके झाला, ओके ओके झाला. ह्याचे 2 सेक्शन करते आता. Last but not the least, हा थोडा मेसी वाटतोय, कारण की ते सगळे हेअर्स मी हे केले. ओके, कम्पेअर टू हे ना, हे बघा, हे जरा असे बाउन्सी असे वाटतात आहेत. बट आय जस्ट लव दिस लुक. वाव. आता हे मी ओपन करून दाखवते तुम्हाला एक्झॅक्टली कसं दिसणार आहे हे. ओके, सो हे हळूहळू मी इन्व्हर्ट केलेले. हां, हे असे काय काय जण असं पण करतात, असं पण घेतात, पण मी असे असे केलेले. सो हे असे हेअर्स आहेत, आणि तुम्ही नंतर हे तुम्ही बघू शकता इकडे, हा जो एक बाउन्सी आहे ना लुक, तो आपण ह्याच्याने देऊ शकतो. ते असतं नाही का, शॅम्पू किंवा त्याची जी ॲड असते, तसे हेअर्स वाटत आहेत मला. कॅन यू सी? थोडं
उजेडात येते अजून आणि दाखवते. हे बघा ना, सेम तसंच वाटतंय ते. सो ऑल द अटॅचमेंट आर वर्थ. ह्याला एंडला तुम्ही स्प्रे पण करू शकता टू होल्ड लॉंग लॉंग टाईम. आणि ओके, लेट मी शो यू. असं सो असा होता आपला डायसनचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा. आणि असेच व्हिडिओ येत राहणार आहेत आपल्या चॅनलला. मराठी क्रिएटर्सला सपोर्ट करा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.